येतोय आवाज? आवाज येत असेल असं मी गृहीत धरतो. नमस्कार. अखिल विदर्भ वऱ्हाडी साहित्य प्रतिष्ठान अमरावती आयोजित डिजिटल काव्य महोत्सव 2020 या काव्य महोत्सवाच्या अंतर्गत काव्यवाचनाच्या कार्यक्रमामध्ये आपण मला निमंत्रित केलं, त्याबद्दल अखिल विदर्भ वऱ्हाडी साहित्य प्रतिष्ठानच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा, संयोजकांचा मी मनापासून आभारी आहे. प्रतिष्ठानचे अध्यक्ष सन्माननीय श्रीयुत कारा चव्हाण, नागपूर जिल्हा अध्यक्ष सन्माननीय प्राध्यापक सुरेशजी देशमुख सर, लाईव्ह तज्ज्ञ सन्माननीय श्री योगेशजी होनाळे आणि प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी तसेच विदर्भवासीय, महाराष्ट्रवासीय काव्यरसिक बंधू भगिनींनो, नमस्कार. मी राजेंद्र घाडगे, सातारा. विदर्भाची भूमी ही ऐतिहासिक भूमी आहे. सौंदर्य, ऐश्वर्य आणि बुद्धिमत्ता असा त्रिवेणी संगम या भूमीला लाभलेला आहे. इतिहास तर खूप मोठा आहे आणि आनंददायी आहे, प्रेरणादायी आहे, अभिमानास्पद आहे. ऐतिहासिक एवढ्यासाठी म्हटलं की साक्षात परमेश्वराच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही विदर्भाची भूमी आहे. म्हणजे प्रभू श्री रामचंद्र यांची आजी इंदुमती ही आहे विदर्भातलीच. आणि जिच्या सौंदर्यावर साक्षात प्रभू श्रीकृष्ण भाळले, ती रुक्मिणी, ती सुद्धा या विदर्भातलीच. एवढंच नाही तर महाकवी कालिदास यांची महान कलाकृती मेघदूत ही आकाराला आली, ती सुद्धा विदर्भ भूमीमध्येच. विवेक सिंधू हा मुकुंदराजांचा ग्रंथ, काव्यग्रंथ, तो सुद्धा विदर्भाच्याच भूमीमध्ये आकाराला आला. अशी ही वैभव संपन्न समृद्ध भूमी. आणि ह्या सगळ्यांवर कळस म्हणजे अवघ्या जगाला स्फूर्ती देणारं व्यक्तिमत्व, प्रेरणा देणारं व्यक्तिमत्व, जगापुढं आदर्श घालून देणारं व्यक्तिमत्व, जगायचं कसं हे शिकवणारं प्रेरणादायी व्यक्तिमत्व, आणि ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री राष्ट्रमाता जिजाऊ साहेब, विदर्भाची कन्या. केवढी देणगी आहे विदर्भाची, केवळ महाराष्ट्राला नाही, संपूर्ण राष्ट्राला. अभिमान वाटतो मला, नक्कीच. आणि ह्या जिजाऊंनी शोभाला घडवलं, शोभानं राष्ट्र उभं केलं, माणूस घडवला, माणसाला माणूस म्हणून जगायला शिकवलं, आणि सगळ्या जगानं आदर्श घ्यावं असं कार्य छत्रपती शिवाजी महाराजांचं हे आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे. दुसरी सगळ्यात गोष्ट म्हणजे वऱ्हाडी बोली. मला संयोजकांचं हेही कौतुक वाटतं की अखिल महाराष्ट्रच नव्हे तर हिंदुस्थानातल्या काही कवींना, कवयित्रींना त्यांनी निमंत्रित केलं, या व्यासपीठावर निमंत्रित करून त्यांच्या कवितांना सादर करण्याची संधी दिली. आणि हा कार्यक्रम अखिल भारतीय पातळीवर तुम्ही पोहोचवलात, हे नक्कीच संयोजकांसाठी प्रेरणादायी, काव्यरसिकांसाठी प्रेरणादायी आणि सगळ्यांनाच अभिमानाची गोष्ट आहे. तसा विदर्भाच्या वऱ्हाडी बोलीशी माझा संपर्क किंवा संबंध 35 वर्षापूर्वी थोडाफार आला होता. 1984 साली मी अलिबागला होतो आणि 31 डिसेंबर 1984 रोजी माझ्यावर एक अचानक रात्री 11:30 पावणे 12च्या दरम्यान एक दुर्दैवी प्रसंग गुदरला
आणि या अडचणीतून मार्ग कसा काढायचा हा मला प्रश्न पडला. रात्री 11:15 वाजता मी रस्त्यावर भटकत असताना त्या कॉलनीतल्या क्लबमध्ये गेलो. 31 डिसेंबर असल्यामुळं निरोप समारंभाचा म्हणजे वर्षालाच 1984ला निरोप द्यायचा आणि 1985चं स्वागत करायचा हा कार्यक्रम टी व्हीवर चालू होता. त्यावेळी घरोघरी काही टी व्ही नव्हते. आणि मी तिथं गेल्यानंतर कळलं की आता हे 1984 साल संपतंय आणि 85 सुरू होतंय. अडचण इतकी मोठी होती की मला मार्ग सापडत नव्हता. काय करावं सुचत नव्हतं. रात्रीची 11:15ची वेळ. आणि मी व्यंकटेश स्तोत्र वाचायचो. माझ्या आईनं मला सांगितलं होतं. आणि त्यातल्या काही ओळी मला आठवल्या की अन्नासाठी 10 दिशा आम्हा फिरविशी जगदिशा. माझी अवस्था अगदी तशीच झाली होती. पण त्या क्लबमध्ये बसल्यानंतर शेजारी आपल्या अमरावतीचाच एक मित्र, खरं तर तो माझा मित्र थेट नव्हता, मित्रांचा मित्र होता, शेजारी बसला होता. उत्साहात सगळं स्वागत झालं नवीन वर्षाचं आणि आम्ही बाहेर पडलो. आणि त्याला मी माझी अडचण सांगितली. तो म्हटला, चल माझ्या घरी ये आणि माझ्याबरोबर राहा. प्रदीप पांडुरंगसा बारड हे ह्या मित्राचं नाव. आणि मग आम्ही एकत्र राहत असताना त्याची वऱ्हाडी बोली वगैरे माझ्या कानावर पडायची. सुरुवातीला मला कौतुक वाटलं आणि आनंद वाटला आणि मग त्याचे मित्र जोडले गेले. त्या वऱ्हाडी बोलीशी मी असाच जोडलेलो आहे. असो, तर मी सुरुवातीलाच आपण सांगितलं की जिजाऊ ही राष्ट्रमाता, या राष्ट्राला मिळालेली विदर्भाकडून, विदर्भाच्या भूमीकडून मिळालेली देणगी. सुरुवातीलाच मी कविता सादर करतोय. राष्ट्रमाता जिजाऊंना वंदन करण्यासाठी हे काव्य. ती तर राष्ट्राची माय होती. तो काळच भयंकर होता, तो काळच भयंकर होता. पारतंत्री काळोख दिवसा ढवळ्याही हैदोस घालीत होता. तो काळच भयंकर होता. पारतंत्री काळोख दिवसा ढवळ्याही हैदोस घालीत होता. ज्याला आपलं म्हणावं तो सुद्धा माणुसकीचा गळा घुटत होता. आणि परक्या संगे सगळा सोयराही हैवान झालेला होता. परक्या संगे सगळा सोयराही हैवान झालेला होता. अवघी भूमी नाशवंत झाली होती. अवघी भूमी नाशवंत झाली होती. घरदारं जळत होती. धर्मसंस्काराची लक्तरे निघाली होती. अवघी भूमी नाशवंत झाली होती. घरदारं जळत होती. धर्मसंस्काराची लक्तरे निघाली होती. लेकी सुनांची अब्रू वेशीवर टांगली जात होती. पण त्यात अशा भयंकर वादळातही एक पंथी धीर गंभीरतेने तेवत होती. पण त्यात अशा भयंकर वादळातही एक पंथी धीर गंभीरतेने तेवत होती. नव्या क्रांतीच्या नव्या सूर्याला जन्माला घालण्यासाठी ती प्रतीक्षेच्या सीमेवर मोठ्या धैर्याने उभी होती. नव्या क्रांतीच्या नव्या सूर्याला जन्माला घालण्यासाठी ती प्रतीक्षेच्या सीमेवर मोठ्या निर्धाराने, धैर्याने उभी होती. सूर्याच्या तेजाला आणि आकाशातील विद्युतलतेलाही लाजवणारी ती कोण होती? सूर्याच्या तेजाला आणि आकाशातील विद्युतलतेलाही लाजवणारी ती कोण होती? ती केवळ शिवबाचीच नव्हे तर या राष्ट्राची माय जिजाऊ होती. या राष्ट्राची माय जिजाऊ होती. एक जिजाऊ, एक शिवबा दिला राष्ट्राला. हजारो शिवबा निर्माण केले. लाखो सैनिक शिवबा झाले. आणि विचार करा, ज्या म्लेच्छांनी शेकडो वर्षे या भूमीवर अक्षरशः ही भूमी नासवली होती आणि निर्दयीपणानं राज्य केलं, त्या म्लेच्छांचं अक्षरशः त्यांना खिंडार पाडून त्यांच्यावर आपली सत्ता गाजवण्याचा यशस्वी प्रयत्न केला तो छत्रपती शिवाजी महाराजांनी. म्हणजे एक स्त्री जन्माला आली जिजाऊच्या रूपानं, राष्ट्र निर्माण झालं. हल्ली मुलगी झाली की कपाळाला आट्या पडतात म्हणून मुद्दाम बोलतोय. जिजाऊच जन्माला आली नसती तर शिवबाच काय, तुम्ही आम्ही सुद्धा जन्माला आलो नसतो. माणूस म्हणून जगू शकलो नसतो जरी जन्माला आलो असतो तरी. हे महत्वाचं आहे. आणि म्हणून मुलगी महत्वाची आहे. मुलगीचा सन्मान झाला पाहिजे. वंशाचा दिवा तर सगळीकडेच असतो, पण मुलगी त्याहून महत्वाची आहे हे लक्षात घ्या. आणि म्हणूनच त्यासाठी दुसरी कविता आभाळ माया. वंशाचा दिवा म्हणे साऱ्या घराला उजाळा देतो. वंशाचा दिवा म्हणे साऱ्या घराला उजाळा देतो. पण नसेल पारंबी झाडाला तर वड सुद्धा कोसळतो. पण नसेल पारंबी झाडाला तर वड सुद्धा कोसळतो.
सोन्या म्हटलं पोराला की होते सोन्याची लंका. मुलगा झाला की केवढा आनंद नाही का. सोन्या म्हटलं पोराला की होते सोन्याची लंका, पण निपजला जर रावण तर कुठं वाजवणार डंका. सोन्या म्हटलं पोराला की होते सोन्याची लंका, पण निपजला जर रावण तर कुठं वाजवणार डंका. अंगण झाडा मनातले नकारात्मक विचार काढून टाका. अंगण झाडा मनातलं काढा सुशोभित रांगोळी. लावणी ऐकणाऱ्यांनो जरा समजून घ्या भूपाळी. लावणी ऐकणाऱ्यांनो जरा समजून घ्या भूपाळी. मुलगी म्हणजे नसते शिमगा किंवा होळी. मुलगी म्हणजे नसते शिमगा किंवा होळी. सणात सण मोठा तशी ती असते दिवाळी. मुलीला गरज असते फक्त तुमच्या आभाळ मायेची. मुलीला गरज असते फक्त तुमच्या आभाळ मायेची. तिच्यातच शोधा सापडेल कदाचित गुरु किल्ली जीवनाची. तिच्यातच शोधा सापडेल कदाचित गुरु किल्ली जीवनाची. हे मुलीचं महत्व आहे. मुली जन्माला घालतातही. अलीकडची नवीन पिढी एकाच अपत्यावर थांबते. बऱ्याच जणांना 2 मुली असतात, 1 मुली असतात, आनंदाची गोष्ट आहे. पण सामाजिक जबाबदारीचं भान सुद्धा आपल्याला राहिलं पाहिजे. काय झालंय, सामाजिक परिस्थितीत आपण स्वतःला गुंतवून घेत नाही. सामाजिक प्रबोधन झालं पाहिजे. मित्र असू द्यात, विद्यार्थी असू द्यात, सोबतीला काही वेगळ्या अर्थानं मुलींकडे स्त्रियांकडे पाहणारे आपले मित्र सुद्धा असतात. तर ती समजून भूमिका आपण सांगितली पाहिजे की आपल्या घरात बहीण आहे, पत्नी आहे, आई आहे. कदाचित समोरच्या ज्या मुलीबद्दल किंवा स्त्रीबद्दल आपण बोलतो ती आपल्या मित्राची आई असेल, बहीण असेल, मुलगी असेल, काही असू शकतं. हे मनातले अविचार काढले आणि ते सामाजिक प्रबोधन झालं तर माझ्या मते जे महिलांवर अत्याचार होत आहेत ते थांबतील नक्कीच. आणि हे सामाजिक प्रबोधन गरजेचं आहे. ते होत नसल्यामुळं अलीकडच्या ज्या काळातल्या काही घटना घडल्या त्या दुर्दैवानं ते पाहिल्यानंतर मग मला माझी कशा उजळतील ज्योती ही कविता सादर करावीशी वाटते. घटना आपल्याला सगळ्या माहीत आहेत. नगरच्या तिथील असेल किंवा हैदराबादच्या असेल किंवा दिल्लीच्या असेल. आणि मग काळीज पिळवटून जातं, अस्वस्थ होतं मन. मार्ग कसा शोधायचा तो शोधता शोधता फक्त मी कवितेत गुंतून राहतो. पण सामाजिक प्रबोधन करणं हे आपलं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. आणि सामाजिक परिस्थिती बदलण्यासाठी सुद्धा धडपडणं ही आपली जबाबदारी आहे. म्हणूनच कशा उजळतील ज्योती ही कविता मी सादर करतोय. या भूमीवरती काय आता उरले, या भूमीवरती काय आता उरले, संसार रूपी देवतेला गोठ्यात तुम्ही बांधले. सत्य अहिंसेच्या आदर्शाचे बोचके तुम्ही केले. सत्य अहिंसेच्या आदर्शाचे बोचके तुम्ही केले. माणुसकीला नागडं करून तुम्ही तिचे धिंडवडे काढले. माणुसकीला नागडं करून तुम्ही तिचे धिंडवडे काढले. विठोबाच्या सावळ्या रूपाला भ्रष्टाचाराने काळे केले. विठोबाच्या सावळ्या रूपाला भ्रष्टाचाराने काळे केले. नराधामांचे हात पापी रखुमाईचीही डोळे ओले. तुकोबाच्या पालखीतून आता पुढाऱ्यांनी कूच केले. तुकोबाच्या पालखीतून आता पुढाऱ्यांनीच कूच केले. देवाच्या नावाखाली आता भटजी शेटजी झाले. देवाच्याच नावाखाली आता भटजी शेटजी झाले. मराठ देश भ्रष्ट झाला. मराठ देश भ्रष्ट झाला. भ्रष्ट झाली माती. भीती नाही, चाड नाही, कुठे शोधावीत नाती. मराठ देश भ्रष्ट झाला. भ्रष्ट झाली माती. भीती नाही, चाड नाही, कुठे शोधावीत नाती. पाप किती मोठी त्याला अंतही नसावा. पाप किती मोठी त्याला अंतही नसावा. स्त्री वात्सल्याचा आता बाजार तुम्ही मांडावा. अरे काय पूर्वजांचा पांग तुम्ही फेडला रे. अरे काय पूर्वजांचा पांग तुम्ही रे फेडला. ना मर्दांनो तुम्ही पदर तर मातेचाच फाडला. काय पेरायचं सांगा, काय पेरायचं सांगा. आता नापीक झाली माती. वातच नसेल दिव्यात तर कशा उजळतील ज्योती. वातच नसेल दिव्यात तर कशा उजळतील ज्योती. जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन आपण बदलला पाहिजे. समाजातील स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टिकोन आपण बदलला पाहिजे. जिथं आपण काम करतो तिथं काम करत असताना आपल्याबरोबर आजूबाजूला असलेल्या मुली असतील, स्त्रिया असतील, त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आपण बदलला पाहिजे. आणि हा बदल आपल्यात पहिल्यांदा घडवून आणला पाहिजे. दुसरी गोष्ट महत्वाची आहे की हल्ली तरुण पिढी लवकर फ्रस्ट्रेट होते. म्हणजे काय होतंय,
सगळे आईबाप काय करतात, प्रयत्न करतात आणि सगळं आयतं मुलांना देतात. त्यामुळे मुलांना संघर्ष हा भागच माहिती नाही. वाचन त्यापासून लांब होत चाललेली आहे पिढी. जग सगळं जवळ आलंय मोबाईलमुळं, पण आपण लांब होत चाललेलो आहे मुख्य गोष्टींपासून. आणि त्यासाठी वाचन महत्वाचं आहे. काय वाचायचं हे सुद्धा महत्वाचं आहे. तुम्हाला आता पाहिलं तुम्ही आत्महत्येची प्रकरण, अगदी सेलिब्रिटी सुद्धा आत्महत्या करायला लागलेल्या आहेत. कारण संघर्ष केलेला आहे, सगळं आहे, परंतु आत्मचिंतन नाही, सामाजिक परिस्थितीचा अभ्यास नाही, स्वतःच्या आयुष्यापुढे आपण काय म्हणलं, दुसरा आपला बघण्याचा आपल्या आयुष्याकडे दृष्टिकोन कसा आहे, तो दृष्टिकोन नाही. तो दृष्टिकोन पाहिजे. आणि संघर्षच बघायचा असेल तर तुम्ही खरंच वाचा. मी अगदी म्हणजे लहान वयात 12व्या वर्षी शिवाजी महाराज वाचले. मी कॉलेजला असताना विवेकानंद वाचले. कॉलेजलाच असताना मी महारथी कर्ण वाचला. ऐतिहासिकच गोष्टी सांगायच्या असं काही नाही. हसरं दुःख चार्ली चॅप्लिन वाचा. अरे जगाला हसवणारा माणूस, काय त्यानं मरण यातना भोगल्यात, ते वाचल्यानंतर जगायचं कसं आपल्याला कळतं. आणि इतिहास तर आपल्याला महाराष्ट्राचा इतिहास केवढा अभिमानास्पद आहे. शिवाजी महाराजांचा संघर्ष, पुरंदरच्या तहातला पराभव, पण त्या तहात हरले, पण युद्धात हरले, युद्धात जिंकले, तहात हरले सुद्धा, म्हणजे शून्यातनं पुन्हा ती उभारी घेतली. शहाजी महाराजांचा संघर्ष, जिजाऊंचा संघर्ष, तिथपासून सुरू पुढं महात्मा फुल्यांचा, सावित्रीबाईंचा संघर्ष घ्या, राजर्षी शाहूंचा संघर्ष घ्या, अहिल्याबाईंचा संघर्ष घ्या, आमचे सातारचे कर्मवीर भाऊराव पाटील, त्यांचा संघर्षाची गाथ. मी तर म्हणतो मित्रांनो, संघर्ष हा आपल्याला नियतीनं आणि निसर्गानं दिलेलं आव्हान आहे. ते पेललं पाहिजे, झेललं पाहिजे. परिस्थितीला दिशा बदलायला भाग पडायचं. शिवाजी महाराजांनी नीतीला वळण घ्यायला भाग पडलेलं आहे, लक्षात ठेवा. आणि आत्ताची मुलं मोबाईल नाही मिळाला, गाडी नाही दिली तर नको त्या परिस्थितीकडे वळतात. अरे अरे अरे, मग इथं कुठंतरी संवाद हरवतोय आईवडिलातला, आपुलकी हरवते, ती हरवता कामा नये. आईवडिलांनी सुद्धा आपली परिस्थिती नीट समजून सांगितली पाहिजे. माझी परिस्थिती अशी होती, मला कॉलेजची परीक्षेचे 55 रुपये किंवा 35 रुपये फी भरता येत नव्हती, जेवण तर सोडूनच द्या. अशा परिस्थितीत मी काय करायला पाहिजे होतं? पण मी शिक्षकांवर विश्वास ठेवला आणि शिक्षकांना इत्तमभूत परिस्थिती सांगितली. माझी फी शिक्षकांनी भरली, म्हणून मी पुढे शिकलो, मला डिग्री मिळाली, चांगली नोकरी मिळाली, आज मी क्लास 1 ऑफिसर झालो. पण मी थांबलो. माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन जीवनाकडे हा कुणी दिला? माझ्या आईने दिला. माझ्या आईचा संघर्ष पराकोटीचा मोठा आहे. अवघ्या 10 वर्षाचा असताना माझी आई अंध झाली दोन्ही डोळ्यांनी. मी 10 वर्षाचा, माझी बहीण तर नुकतीच जन्माला आलेली. फार अवघड परिस्थिती. आता आत्महत्या हा प्रकार पण माहित नाही हो आम्हाला, पण नंतर जाणवायला लागलं की ह्या परिस्थितीतून जाताना आईनं किती संघर्ष केला, आम्हाला मोठं केलं, वाढवलं. आज आई 84 वर्षाची आहे. आई कुणावरही अवलंबून नाही. आत्ताच्या वयात अंध असताना सुद्धा 2 डोळ्यांनी माझी आई सगळी कामं स्वतःची स्वतः करते. अंध असताना सुद्धा, हे महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. आणि दृष्टिकोनच म्हणायचा असेल तर माझ्या अंध आईनं दृष्टी नसताना सुद्धा मला आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन जो दिला, ते एक उदाहरण सांगतो. माझी आई, तिला दिसत असताना लहानपणी श्रावण महिन्यात असेल, मार्गशीर्ष महिन्यात असेल, वेगवेगळ्या देवळात घेऊन जायची. लांबच्या अगदी खेड्यात, आम्ही जिल्हा सुद्धा ओलांडणं अवघड होतं त्या परिस्थितीत. एसटी कधीतरी एखादी यायची दिवसभरात. मग ते आमच्या सातारजवळचं पाटण तालुक्यातलं चाफळ असेल, रामाचं मंदिर आहे श्रीरामाचं तिथं, किंवा सोनसळचं अभयारण्य आहे तिथं, महादेवाचे मंदिर आहे तिथं. हे असं आम्ही आईबरोबर मी जायचो. आणि नंतर आईचे डोळे गेले, मी मोठा झालो. एकदा आई म्हणाली, मला ताराकडे जायचं आहे. तारा म्हणजे आमची मावशी, तिची बहीण. जाऊया म्हटलं. मी माझी 4 व्हीलर काढली, आईला म्हटलं बस चल भेटून येऊया मावशीला. जाता जाता ते रामाचं मंदिर लागतं, 5-7 किलोमीटर आहे, जाऊन येऊन 12-13 किलोमीटर आहे. पण मी ठरवलं होतं, आई मला नेत होती, आता आईला रामाच्या मंदिरात नेलं पाहिजे. इतक्या वर्षांनी आपण चाललोय त्या वाटेनं. आणि गेलो. मग तिला सांगावं लागायचं, पायऱ्या इतक्या आहेत, पायरी चढ उतर, असं केल्यानंतर मंदिरात शिरलो. मंदिरात गेल्यानंतर मी तिला सांगितलं की समोर देव आहे तुझ्या, जशी आहे उभी तशीच समोर असं देवाला नमस्कार कर. आणि हे सांगत असताना शेजारी एक धट्टीकट्टी तरुण बाई होती. तिच्या लक्षात आलं माझ्या आईला दिसत नाही. मी सांगतोय आईला तू समोर नमस्कार कर,
मी डोळे मिटले, नमन केलं देवाला, आणि तेवढ्यात ती बाई म्हणाली, आता ही काय पाहणार देवाला? म्हणजे माझ्या आईला म्हणाली बरं का, अंध आहे म्हणून. खरं तर मला थोडंसं वाईट वाटलं आणि रागही आला. तिरक्या नजरेनं मी त्या बाईकडे बघणार, तेवढ्यात माझ्या आईनं काय सांगावं? मी नाही पाहू शकत देवाला, पण देव तर माझ्याकडे पाहिल ना. अंगावर काटा आला त्यावेळेला, डोळ्यात पाणी आलं. एक आई केवढा दृष्टिकोन देते बघा. आणि मी तिथं शिकलो की जगायचं कसं. इतकी वर्ष आईनं संघर्ष करून आम्हाला वाढवलं, जगवलं. त्या आईच्या ऋणातून, कुणाच्याच आईच्या ऋणातून कुणालाच ऋण तिचं फेडता येत नाही, उतराई होता येत नाही. पण तरीही तिच्यासाठी एक कविता, कसा होऊ उतराई. कितीदा तरी असं व्हायचं, पावसातही नसेन इतका मी भिजायचो आतल्या आत मनात गरिबी पांघरल्याने. कितीदा तरी असं व्हायचं, पावसातही नसेन इतका मी भिजायचो आतल्या आत मनात गरिबी पांघरल्याने. आणि मग व्हायचे सर्वांग ओले चिंब अगदी आतून बाहेरून गहिवरलेले. आणि मग व्हायचे सर्वांग ओले चिंब अगदी आतून बाहेरून गहिवरलेले. कैकदा कडाडत असायची वीज मनाच्या गाभाऱ्यात, कैकदा कडाडत असायची वीज मनाच्या गाभाऱ्यात. थरारून जायचा माझा जीव, आणि नजरेसमोर असायची केवळ मरणाच्या वाटेवरची शिव. आणि नजरेसमोर असायची केवळ मरणाच्या वाटेवरची शिव. मी डोळस असतानाही कैकदा तोल जाऊन पडलो, मी डोळस असतानाही कैकदा तोल जाऊन पडलो. तू सावरायचीस, धीर द्यायचीस. तुझे धीराचे 2 शब्द सुद्धा माझ्यासाठी अमृताचे प्याले ठरायचे. तुझे धीराचे 2 शब्द सुद्धा माझ्यासाठी अमृताचे प्याले ठरायचे. मग थपकायची माझी पावलं, मग थपकायची माझे पावलं, आणि ओढ लागायची नव्याने जगण्याची. कारणही उमगायचे, कारणही उमगायचे की तू कधीही वळली नव्हतीस आत्महत्येकडे. कुणाचाही आधार नसताना आईनं ही परिस्थिती आमच्यासाठी सहन केली. आमच्याकडे बघून मुलं जगली पाहिजेत, वाढली पाहिजेत. कारणही उमगायचे, तू कधीही वळली नव्हतीस आत्महत्याकडे. खरं तर माझा मी म्हणायला नुसता डोळस, खरं तर माझा मी म्हणायला नुसता डोळस. तू अंध असूनही झालीस माझ्या जीवनाच्या मंदिराचा कळस. तू अंध असूनही झालीस माझ्या जीवनाच्या मंदिराचा कळस. आता तूच दिलेल्या दृष्टीच्या कोनातून, आता तूच दिलेल्या दृष्टीच्या कोनातून सुरेल आयुष्याची चित्र रेखाटतो आहे. ज्यात तुझे योगदान खूप मोठे आहे आई, ज्यात तुझे योगदान खूप मोठे आहे आई. सांग ना कसा हो उतराई, कसा हो उतराई, कसा हो उतराई. वातावरण थोडंसं गंभीर झालं. सामाजिक जाणीवेतून मला ह्या कविता सादर कराव्याशा वाटल्या. आणि थोडंसं विषय बदल असला म्हणजे बरं असतं. एकाच विषयाचे प्राध्यापक सलग पिरियड घ्यायला लागले की आपल्याला पण बोर होत होतं म्हणजे कॉलेजला असताना. तर म्हणून मी मुद्दाम थोडासा विषयांतर करतोय. आणि काही राजकीय उपहासात्मक कविता आहेत, कारण आपल्या देशाचा विकास कसा उडतोय चाललेला आहे बघतोयच आपण. गेली 70 वर्ष झाली भारताला स्वातंत्र्य मिळून, आणि विकास म्हणाल तर काय झकासच चाललेलं आहे सगळं. बोललेलंच ना बरं, कवितेतनंच बोलतो. आमच्याकडे तर परिस्थिती तशीच आहे. म्हणजे विदर्भातली परिस्थिती मला माहीत नाही, कदाचित असे समजून राहतील की पश्चिम महाराष्ट्रातले सगळे मंत्री तंत्री असतात तिकडे विकास झाला. पण खरं सांगतो, 5 वर्षांना एकदाच ही मंडळी येतात, त्यावेळी रस्ता होतो, लाईट येते, पाणी येतं, अन्यथा पुन्हा येरं माझ्या मागल्या. त्याच अर्थाची कविता मंत्र्याची व्हिजिट. रस्ता झाला, वीज आली, पाण्याची नळी घरापातूर गेली. रस्ता झाला, वीज आली, पाण्याची नळी घरापातूर गेली. हौसा म्हणाली अगं बाई धुलवडीच्या येळाला दिवाळी कशी आली. हौसा म्हणाली अगं बाई धुलवडीच्या येळाला दिवाळी कशी आली. सारा गाव हिंडत सुटली, सारा गाव हिंडत सुटली. तोंडात बोटं कितीदा घातली, माहेर लावला फोन. अरे म्हणाली बोलतोय कोण. सारा गाव हिंडत सुटली, तोंडात बोटं कितीदा घातली, माहेर लावला फोन. अरे म्हणाली बोलतोय कोण. गाव माझा बघायला या, वाडी वस्ती सुधारली या. गाव माझा बघायला या, वाडी वस्ती सुधारली या. खरंच सांगते तुम्हासनी देवच पावलाय आमासनी. किती खेड्यातल्या माई माऊलीला आनंद बघा. गाव माझं बघायला या, वाडी वस्ती सुधारली या. खरंच सांगते तुम्हासनी देवच पावलाय आमासनी. तेवढ्यात मोठारीचा ताफा आला, तेवढ्यात मोटारीचा ताफा आला. लाल दिव्यातनं वाकून गेला.
नुसता धुळलाच तेव्हा उडाला. तेवढ्यात मोटारीचा ताफा आला, लाल दिव्यातनं वाकून गेला, नुसता धुळलाच तेव्हा उडाला. विकास कामाचा फज्जा झाला. रस्त्याचं खड्डं तसंच होतं, पाण्याच्या नळीचं घसं कोरडर इथं, टेलिफोनचं कनेक्शन तुटलं होतं, MSEBचं थोडक्यात भागलं होतं. आणि माझ्या हौसाबाईचंच काय खरं नव्हतं, हौसाबाईचंच काय खरं नव्हतं. विकासासाठी पुढाऱ्यांच्या मागं लागण्यापेक्षा तरुण पोरांनी नाही का ते गळ्याला रुमाल लावायचा, तोंडात काहीतरी भरायचं, पिचकाऱ्या टाकायच्या, काही स्टाईल असते नाही. अरे कशाचा आपल्या प्रभाव पडावा हे सुद्धा तरुण पिढीला कळत नाही. कोणत्या वयात? हां, फक्त म्हणायचं शिवाजी महाराज की जय. शिवाजी महाराजांनी काय केलं? 16व्या वर्षी शपथ घेतली. संभाजी महाराजांनी काय केलं? 14व्या वर्षी ग्रंथ लिहिला. आणि पुन्हा म्हणायचं आणखीन काय? महाराज पुन्हा जन्माला या. कशाला? मग तुला कशाला जन्माला गाठलाय बाळा? हां, आईबापांनी पोसायचं तुम्हाला? ते तरुण पिढीला कळत नाही. अरे जे वय तुमचं घडायचं आहे त्या वयातच तुम्ही पुढाऱ्यांच्या मागं फिंडता बिनकामाचं उगच. बरं हिंडा, नुसतं हुजरं मुजरं करून काय उपयोग आहे? काहीतरी फायदा करून घ्या, नोकरीला लागा, व्यवसाय करा. कुठलाही व्यवसाय हलका नाही. कुठलंही कामधंदा करा. आई बापाच्या ऋणातनं उतरा, जरा प्रयत्न करा थोडाफार, बघा जमलं तर. पण नाही. कसं आहे हल्ली विकास कामाच्या नावाखाली सुद्धा कंत्राट घेण्यापुरते सगळे एकत्र येतात. पुन्हा ते कसं मिळेल ह्याच्यासाठी बघतात. त्याच्यात भ्रष्टाचार सगळा. आणि मग घोटाळे, तांदूळ घोटाळा, तुरीच्या डाळीचा घोटाळा, तिकडं चाऱ्याचा घोटाळा, हे असे सगळे घोटाळे. हे घोटाळे पाहिल्यानंतर मला पण प्रश्न पडतो की काय बोलायचं. तर हे घोटाळ्यांची खिचडी. तांदूळ घोटाळा मागं झाला होता एकदा. शाळेतल्या तांदळाची एकदा आबांना खाल्ली खिचडी. हे टोपण नाव आहे, कुणासाठी उद्देशून नाही, योगायोग. शाळेतल्या तांदळाची एकदा आबांना खाल्ली खिचडी, तेवढ्यानंच झाली आबाला जुलाबानी उलटी. दवापाणी खूप झालं. दवापाणी खूप झालं, पोटातल्या थांबणात कळा. शेवटी आबा एका देवरशाकडे गेला. ते दारात येतो ना भविष्य सांगणारा, आम्ही त्याला देवर्षी म्हणतो. दवापाणी खूप झालं, पोटातल्या थांबणात कळा. शेवटी आबा एका देवरशाकडे गेला. देवरशानं आबाला एक मंत्र दिला. देवरशानं आबाला एक मंत्र दिला. म्हणाला, आबा 108 वेळा म्हणा तांदूळ घोटाळा, तांदूळ घोटाळा, तांदूळ घोटाळा. पुढच्या निवडणुकीत देवर्षीच निवडून आला. पुढच्या निवडणुकीत देवर्षीच निवडून आला. अन्नधान्य कडधान्य मंत्री झाला. पुढच्या निवडणुकीत देवर्षीच निवडून आला. अन्नधान्य कडधान्य मंत्री झाला. आणि आबा मात्र गावाकडं चोरून नेलेल्या कृष्णेच्या पाण्यावर फुकटची वीज वापरून तांदूळ पिकवत होता. आणि जप त्याचा चालूच होता. तांदूळ घोटाळा, तांदूळ घोटाळा, तांदूळ घोटाळा. आणि मग हे घोटाळे झाकण्यासाठी कुठल्या कार्यकर्त्याला पुढं आणायचं नाही. 25 वर्ष 30 वर्ष पक्षात राहिलेले असतात, निष्ठा असते, हात पाय धरत असतात, हुजरे मुजरे करत असतात. पण तो आला तर आपलं काहीतरी सगळं पितळ उघडं पडेल, बाहेर पडेल म्हणून मग घराणेशाही आणायची. ही घराणेशाही आली की मला गंमतच वाटते हो. आपण पण कसे काय सगळी माणसं शांत बसतो काय समजत नाही. नुसतं कार्य करता मग त्यातलं कार्य पण राहत नाही, करता पण राहत नाही म्हातारपणापर्यंत. मला सहज वाटायचं की सामान्य स्त्रियांना जे काही डोहाळे लागतात, हे खावं ते खावं. म्हटलं पुढाऱ्यांच्या बायकांना काय डोहाळे लागत असतील. आणि सहज मला एक वात्रटिका सुचली. वात्रटिकेचं नाव आहे चमत्कार. एकदा एका पुढारीची बायको बाळंत झाली. एकदा एका पुढारीची बायको बाळंत झाली. बाळ जन्मता चमत्कार झाला. एकदा एका पुढारीची बायको बाळंत झाली. बाळ जन्मता चमत्कार झाला. बाळ पाळणा बाजूला सारून खुर्चीकडेच धावला. बाळ पाळणा बाजूला सारून खुर्चीकडेच धावला. आई म्हणाली, बरं झालं बाळ बापाच्याच वळणावर गेला. आई म्हणाली, बरं झालं बाळ बापाच्याच वळणावर गेला. घराणेशाहीच्या खात्यावर 1 शेअर जमा झाला. घराणेशाहीच्या खात्यावर 1 शेअर जमा झाला. प्रासंगिक हा माझा गाजलेला वात्रटिका संग्रह, ज्याची समीक्षणं लोकसत्ता आणि साप्ताहिक सकाळमध्ये सन्माननीय समीक्षक शंकर सारडांसारख्या तज्ज्ञांना लिहिलेली होती. आणि या प्रासंगिकांना वात्रटिकांच्या संग्रहाला प्रख्यात कवी, संगीतकार
यशवंत देव यांची प्रस्तावना लाभलेली होती. खूप कौतुक झालं होतं ह्या कविता संग्रहाचं. अरुणा ढेरे, शिरीष पै, यशवंत देव, मधु मंगेश कर्णिक, अनेक मान्यवरांनी कौतुकाची थाप पाठीवर टाकलेली होती. आता हे घोटाळे आणि हे असे घराणेशाही आल्यानंतर सगळे घराण्यातली माणसं, मग काका आला, पुतण्या आला, बाप आला, पोरगा आला, कशी असणार ही माणसं? त्या अनुषंगाने एक कविता, बाळाचे गोड गाणे. माझे आवडते कवी, आवडते बरेच आहेत, त्यातले एक आवडते कवी ग. पाटील यांची एक सुंदर कविता आहे. देवा तुझे किती सुंदर आकाश, सुंदर प्रकाश सूर्य देतो. कविता सुंदर आहे, चाल सुंदर आहे, पण माफ करा, मी फक्त ती चाल घेतोय त्यांची क्षमा मागून, संगीतकाराची आणि ग. पाटलांची, आणि बाळाचे गोड गाणे गातोय राजकीय क्षेत्रातल्या घराणेशाहीतल्या बाळाच. बाळा तुझी किती बेताल ती मम्मी, लाडाचे धडे तो बाप देतो, बाप देतो. बाळा तुझी किती बेताल ती मम्मी, लाडाचे धडे तो बाप देतो, बाप देतो. बेपरवा मावशा काकाही उन्मत्त, बेपरवा मावशा काकाही उन्मत्त, निशंक प्रभाव पडे त्याचा, पडे त्याचा. बाळा तुझी किती बेताल ती मम्मी, लाडाचे धडे तो बाप देतो, बाप देतो. बेधुंद घराणे, बेधुंद तराणे, बेधुंद घराणे, बेधुंद तराणे, किती गोडवे ते स्वये गाती, स्वये गाती. बाळा तुझी किती बेताल ती मम्मी, लाडाचे धडे तो बाप देतो, बाप देतो. बेडर पुढाऱ्याची बेडर ती मुले, तशीच भावंडे बाळा तुझी, बाळा तुझी. इतुके बेडर जग तुझे जर, इतुके बेडर जग तुझे जर, कितू तू बेडर असशील, असशील. बाळा तुझी किती बेताल ती मम्मी, लाडाचे धडे तो बाप देतो, बाप देतो, बाप देतो, बाप देतो. विषय बापाचा निघाला. गरज आहे, आई वडील आपले गुरु असतात. शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभं केलं तेव्हा जिजाईमध्ये त्यांनी भवानी पाहिली होती. आणि डॉक्टर बाळकृष्ण यांनी लिहिलेला आहे इंग्रजी ग्रंथ एक बिगर मराठी माणूस शिवाजी महाराजांवर 4 व्हॅल्यू लिहितो. व्हॉल्यूम साधी गोष्ट नाही आहे, अतिशय दुर्लक्षित राहिले हे लेखक. आणि शिवाजी विद्यापीठ हे स्थापन व्हावं ही डॉक्टर बाळकृष्णांची इच्छा होती, पण पुढाऱ्यांनी आपली नावं पुढे आणली. किती दुर्दैवाची गोष्ट आहे. बिगर महाराष्ट्रीयन आहे हा माणूस, पंजाबी माणूस आहे. आणि त्या डॉक्टर बाळकृष्णांनी लिहिलं होतं की शिवाजी महाराज तुळजाभवानीला नमस्कार करायच्या अगोदर जिजाबाईच्या पाया पडत होते. आणि जिजाबाई मोठ्या आत्मविश्वासानं शोभा यशस्वीच होऊन यायचं असा धीर गंभीरतेचा आशीर्वाद द्यायची. शहाजीराजे बेंगलोरला बोलवलं होतं शिवाजी महाराजांना, म्हणजे छोट्या शुभाला 10 वर्षाच्या. 2.5 वर्ष जिजाऊ आणि शुभा तिकडे राहिले, प्रशिक्षण घेतलं. सगळ्या प्रकारचं शस्त्रास्त्र असू द्या, हत्ती घोडा चालवायचा असू द्या, जादूटोणा असू द्या, गड चढणं असू द्या, युद्धाच्या नीती असू द्या, राजनीती असू द्या, प्रशिक्षण सगळं तिकडं झालंय. भलत्यासाठी त्यांना आपण गुरु करून ठेवलंय हो, म्हणून सांगतोय. शहाजी महाराजांचं योगदान आहे, बापाचं योगदान आहे. बापाला आपण विसरता कामा नये आणि स्वतःच्याही बापाला विसरता कामा नये. आईला तर नाहीच नाही, पण बापाला सुद्धा विसरू नका, हे कळकळीचं सांगणं आहे. कारण आई बापांमुळे आपण हे जग पाहायला आलेलो आहे. हे किती जग सुंदर आहे ते त्यांच्यामुळे आपण पाहतोय, हे लक्षात आलं पाहिजे. बाप हा बापच असतो
ही बापावरची एक कविता. बाप हा बापच असतो. बाप कमाल असू द्या नाहीतर हमाल. बाप कमाल असू द्या नाहीतर हमाल, बाप हा बापच असतो. बाप कमाल असू द्या नाहीतर हमाल, बाप हा बापच असतो. त्याला कधीही कमी लेखू नका. खूप लिहिल्या असतील कुणी कविता, खूप लिहिल्या असतील कुणी कविता पावसाच्या थेंबावर आणि आईच्या दुधावर. खूप लिहिल्या असतील कुणी कविता पावसाच्या थेंबावर आणि आईच्या दुधावर. 2 शब्द तरी लिहावेत म्हटलं बापाच्या घामावर. 2 शब्द तरी लिहावेत म्हटलं बापाच्या घामावर. मला माहित आहे आईची जागा देवालाही घेता येणार नाही. मला माहित आहे आईची जागा देवालाही घेता येणार नाही. पण बापाचं मन सुद्धा त्याहून काही कमी नाही. पण बापाचं मन सुद्धा त्याहून काही कमी नाही. बाप राब राब राबत असतो. बाप राब राब राबत असतो. ऊन पाऊस वादळ वारा अंगावर झेलत असतो. बाप राब राब राबत असतो. ऊन पाऊस वादळ वारा अंगावर झेलत असतो. कैकदा त्याचं तन मन अवमानानं झुकलेलं असतं. सगळ्यांसाठी तो सोसतो, वागतो. कैकदा त्याचं मन तन मन अवमानानं झुकलेलं असतं. तरीही तो कधीही ढाळत नाही अश्रू उघड्या डोळ्यातून. तरीही तो कधीही ढाळत नाही अश्रू उघड्या डोळ्यातून. तो रडत असतो त्यानं गाळलेल्या घामाच्या प्रत्येक थेंबातून. तो रडत असतो त्यानं गाळलेल्या घामाच्या प्रत्येक थेंबातून. आपली लेकरं आपल्याहून मोठी व्हावीत. आपली लेकरं आपल्याहून मोठी व्हावीत हे प्रत्येक बापाचं स्वप्न असतं. त्याची वेदना, त्याचा त्याग आणि त्याच्या घामाचं मोल विसरू नका. त्याची वेदना, त्याचा त्याग आणि त्याच्या घामाचं मोल विसरू नका. बाप हा बापच असतो, त्याला कधी कमी लेखू नका. बाप हा बापच असतो, त्याला कधीही कमी लेखू नका. सामाजिक परिस्थिती सतत बदलत असते. भौगोलिक परिस्थिती बदलत असते. निसर्ग बदलतोय. माणूस बदललाय याच्याबद्दल कोणी बोलतच नाही. माणूस नैतिकता हरवून बसलेला आहे, नीतिमत्ता हरवून बसलेला आहे. पैसा, प्रतिष्ठा आणि प्रसिद्धी ह्याच्या मग धावतोय. मला जास्तीत जास्त पैसा कसा मिळेल, बस पैसा हे सर्वस्व माणूस मानायला लागलेला आहे. शेजाऱ्याने कुठली गाडी घेतली 4 व्हीलर तर त्याच्यापेक्षा मी भारी कशी घेईन, कर्ज काढणार पण घेणार. शेजाऱ्यानं ऊस लावला, कापूस लावला, कर्ज काढणार हा लावणार. अरे फेडायची आपली कुवत आहे का? शेजाऱ्याने ट्रॅक्टर घेतला हा पण घेणार का? आता बँका मागच लागल्या. तो घ्या कर्ज. त्यांना काय, त्यांना वाटायचंच असतं. पण आपण बघतो का, विचार करतो का की हे कर्ज कसं फेडता येईल? शेजारच्यानं घेतलं सगळं, शेजारच्याची ऐपत आहे, आपली आर्थिक ऐपत आहे का? किती हात पोचतो आपला तिथपर्यंतच पोचलं पाहिजे. म्हणतात ना अंथरूण पाहून हातपाय पसरावेत, तसंच आहे ते. आपल्या परिस्थितीचा आईबापांनी अभ्यास केला तर मुलं अभ्यास तुमच्या परिस्थितीचा करतील. हे होत नाही, संवाद होत नाही. मुलांना समजून सांगितलं पाहिजे, वयात आलेल्या मुलांना तुझ्या गरजेपुरतं तू घे. आम्ही तर आमच्या गरजा संपवलेलेच आहेत, बस 2 वेळचे जेवण तुझ्यासाठी आम्ही जगण्यासाठी करतो. याच्या पलीकडे आईबापाचं काही नसतं. मुलं मोठी व्हावीत हेच स्वप्न असते. बस मला जे काही मिळवता आलं नाही ते त्यांनी मिळवावं आणि आनंदी राहावं. बाप डोळे मिटायला मोकळा असतो. पण हल्ली इतकं काही किरकोळ गोष्टीतून मुलांना फ्रस्ट्रेशन येतं. गाडी घ्यायची, गाडीत घालायला पेट्रोलला पैसे नसतात, ते सुद्धा बापाच्याच खिशातनं घ्यायचे किंवा आईशी भांडून घ्यायचे. काय त्याला मिजाज करायची गरज आहे? त्याच्यापेक्षा एक 4 महिने 2 महिने सुट्टी असती, त्या 2 महिन्यात मी अमुक काम करतो आणि एवढे पैसे मिळवतो. वर्षभराचे पेट्रोलचे पैसे, मी म्हणतो गाडीचे राहू द्या, पेट्रोलचे पैसे किंवा 1-2 महिन्याचे हप्ते जरी तुम्ही गोळा केले ना स्वतःच्या कष्टानं, तरी आईबापाला केवढा आनंद होईल बघा. तुम्ही विचार करा. अरे कुठेही काम करा, कोण काय म्हणाल, अरे समाज दोन्ही तोंडांनी बोलत असतो. तरुणांनो ऐका माझं, कोण काय म्हणाल याच्याची घेणं देणं नाही आपलं. आपल्याला जगायचंय, मोठं व्हायचंय, आईबापाचं स्वप्न साकार करायचंय. पण हल्ली सगळं नकारात्मक विचार आणि सगळी माणसं, तरुण मंडळी नकारात्मकच विचारानं ढवळून निघालेत मन सगळ्यांची. आणि आत्महत्यासारख्या घटना वाढायला लागलेल्या आहेत. त्या टाळल्या पाहिजे. पुस्तकं वाचा. मग अशी मी सांगितलं, अरे भवताल सुद्धा वाचा. मी कवी आहे, मी पुस्तकं वाचता वाचता माणसं सुद्धा वाचत असतो. मगाशी चमत्कार कविता थोडी विडंबनात्मक वाटली असेल वात्रट,
पण ती माणसं वाचल्यानंतरच मी लिहिलेली आहे. माणसं वाचता आली पाहिजेत, निसर्ग वाचता आला पाहिजे, भवताल वाचता आला पाहिजे, आजूबाजूची परिस्थिती वाचता आली पाहिजे, तर आपण आपल्याला घडवू शकतो. नुसती पुस्तकं वाचून मस्तकं घडत नाही. त्यासाठी आत्मचिंतन पाहिजे. आणि किती वळण मिळतं, सकारात्मक विचार कसे मनात येतात याचं एक उदाहरण सांगतो. आमच्या इथं लोणंदजवळ आणि मायणीला तलाव आहेत पाण्याचे, आणि तिथं ऑस्ट्रेलियातून 5,000 किलोमीटरचा प्रवास करून फ्लेमिंगो पक्षी येतात आणि ते बघण्यासाठी पर्यटक जातात. जगायचं कसं हे ते पक्षी शिकवतात. पण ही माणसं दगड मारून कुणाचा तरी जीव घेतात आणि एखाद्या पक्ष्याची कोंबडीसारखी भाजून बिर्याणी करतात. किती दुर्दैव आहे, विचार करा. ज्या पक्ष्यांनी 5,000 किलोमीटरवरनं अभ्यास केलेला आहे की सातारा जिल्ह्यात अमुक अमुक ठिकाणी पाणी आहे, मासे आहेत, तिथं जाऊन आपण आपला उदरनिर्वाह करू शकतो, ते पक्षी 5,000 किलोमीटर येतात, निसर्गाच्या भरोश्यावर येतात, स्वतःच्या भरोश्यावर येतात, आणि त्यांचा आपण मुर्दा पाडतो. धड आपल्याला पण जगता येत नाही, त्यांना पण जगून देत नाही. आणि ही म्हणजे सांगायचा मुद्दा हा की परमेश्वरानं काय दिलं नाही आपल्याला. अरे हातपाय दिलेत. मी सांगितलं माझ्या आईचे दोन्ही डोळे गेले, अजूनही ती जिवंत आहे, अजूनही जगते आणि आम्हाला जगवते. तिचा आशीर्वाद हा आम्हाला जगवणार आहे. तिचा आशीर्वाद खूप मोठा आहे, खूप मोठी ताकद आहे आई वडिलांच्या आशीर्वादामध्ये. ती जर मिळवायची असेल ना, तर तुम्ही त्यांच्यासाठी भोगलं पाहिजे, शिकलं पाहिजे, त्यागायला शिकलं पाहिजे काही गोष्टी. नाही तर चाललं आपलं लगेच तळ्याच्या काठी, कुठं तर कशाला, तर जीव द्यायला. काय त्याचा उपयोग आहे. ही पक्षी, रस्त्यानं जाणारे गाढवं असू द्या, कुत्री मांजरं असू द्यात. कधी बघा, मी एक संध्याकाळी फिरायला जातो, एक कुत्रं पाहिलं, 3च पाय आहेत, पण इतकं हेल्दी आहे, 3 पायावर ते चालतं. मी एका अपंग माणसाला, म्हणजे पॅरालायसिस झालेल्या माणसाला ते सांगितलं. मी लोकमतमध्ये एक लेख लिहिला त्याच्यावर, आणि त्याला कशी प्रेरणा मिळाली आणि तो त्यातनं बाहेर पडला. पाय नसताना कुत्रं जगतंय आणि ठणठणीत बरं होतंय आणि 3 पायावर चालतंय, ते मी का बरा होत नाही. त्याला प्रेरणा मिळाली आणि तो पॅरालायसिसच्या आजारातनं बरा झाला. समाज वाचायचा, भवताल वाचायचा, निसर्ग वाचायचा, तो एवढ्यासाठी. ह्या पशुपक्ष्यांनी, मायणीतल्या लोणंदच्या तळ्याच्या त्या फ्लेमिंगोनी माणसानं जगायला शिकवलेलं आहे. ती घटना मी सांगतो तुम्हाला, ती कवितेतनंच सांगतो. ती घटना कवितेतनं सांगितलं जास्त मला आवडेल. कवितेचं शीर्षक आहे, आता मृत्यूलाच परतून लावायचं. एका तरुणाची ही कथा. त्या दिवशी तो निघाला होता आपला जीव द्यायला. तळ्याच्या काठी पोचला सुद्धा होता. विचार करीत होता आता टाकावी उडी डोहात आणि जावं निघून एकदाच आपल्या अंतिम मुक्कामाला. पण तो थोडा वेळ थबकला. त्यानं पाहिलं काल तलावात शेकडो फ्लेमिंगो पक्ष्यांनी ठाण मांडलेलं होतं. पण तो थबकला आणि त्यानं पाहिलं काल तलावात शेकडो फ्लेमिंगो पक्ष्यांनी ठाण मांडलं होतं. आणि आज पाहतो तर काय, सगळे पक्षी उडून गेले होते, 2च पक्षी तिथं उरले होते. सगळे पक्षी उडून गेले होते, 2च पक्षी फक्त उरले होते. त्यानं बारकाईनं निरीक्षण केलं त्या 2 पक्ष्यांचं. त्या दोन्ही पक्ष्यांचं. त्यातली मादी होती ना, तिला कोणीतरी दगड मारलेला होता माणसानं, आणि ती जखमी झाली होती, उडता येत नव्हतं तिला, म्हणून तिला त्या समूहाबरोबर जाता आलं नाही. आणि तो दुसरा पक्षी, नर पक्षी, तो तिचा सखा होता. हल्ली घटस्फोट किती होतात लवकर ना, काही मिळालं नाही तर लगेच. हे पक्ष्यांकडनं शिका. तो दुसरा नर पक्षी तिथंच थांबला होता. हो, त्या मादी पक्षाची काळजी घ्यायला, तिच्या सोबतीला. हे त्यानं पाहिलं, त्या तरुणानं पाहिलं, निरीक्षण केलं, आणि त्या 2 पक्ष्यांनी त्याला शिकवलं. त्या निरीक्षणातून त्याला शिकायला काय मिळालं, त्या 2 पक्ष्यांनी त्याला शिकवलं. बघा, जगायचं कसं हे त्या पक्ष्यांनी शिकवलं. आणि स्वतःशीच तो मग संवाद साधू लागला. खरंच परमेश्वरानं मला सगळं काही दिलं आहे. माझा सुदृढ देह हीच तर खरी माझी संपत्ती आहे. हात, पाय, डोळे, कान, अरे मुकी, बहिरी, आंधळी माणसं जगतात.
परमेश्वरानं सगळं काही मला दिलं आहे, हा माझा सुदृढ देह, हीच माझी संपत्ती आहे, हे जीवन पुन्हा नाही, आता मरायचं नाही, आता मृत्यूलाच परतून लावायचं, आता मृत्यूलाच परतून लावायचं. मित्र हो, कविता भरपूर आहेत, आपण खूप उत्स्फूर्त प्रतिसाद देतात आणि सगळ्यात प्रेरणाशक्ती माझ्या आहेत. जसे आई वडिलांचे आशीर्वाद, मित्रांचे, तुमच्यासारख्यांचे सगळ्यांच्या शुभेच्छा पाठीशी असाव्या लागतात. आमच्या जडणघडणीत आपला सगळ्यांचा खूप मोठा वाटा आहे. रसिक आहेत, मीडिया आहे, आकाशवाणी असेल, TV असेल किंवा आपल्यासारखी मीडियातली मंडळी असतील, ह्यांनी आम्हाला जगवलं आहे. खरं तर कवी म्हणून असू द्या, साहित्यिक म्हणून असू द्या, आणि तुमची सगळ्यांची ही प्रेरणाशक्ती अशीच पाठीशी राहू द्या. परमेश्वराचाही आशीर्वाद पाठीशी असतो. 33 कोटी देव आहेत, काही श्रद्धास्थानं आहेत. ती श्रद्धास्थानं खूप आहेत, पण तरीही ज्या श्रद्धास्थानाचा मला साक्षात्कार झाला, प्रत्यक्षात वेळोवेळी मला साक्षात्कार होतो, तुम्ही विश्वास ठेवा अथवा नका ठेवू, मी माझ्या कुटुंबाशी त्याविषयी संवाद साधत असतो आणि नेमकं तसं घडत असतं. ते श्रद्धास्थान माझं म्हणजे शिर्डीचे साईबाबा. आणि ह्या शिर्डीच्या साईबाबांच्या विषयी मी लिहिलेली माझी ही भक्तिरचना आपल्यापुढं मी सादर करतोय. आणि ही भक्तिरचना सादर केल्यानंतर मी आपला निरोप घेणार आहे. श्री साई साईनाथ रचनेचं नाव आहे. साई साई साईनाथ, साई साई साईनाथ, तुझ्या मंदिरात रे नाही जाती भेद, नाही धर्म भेद रे, नाही जाती भेद, नाही धर्म भेद रे. हो साई साई साईनाथ, हो साई साई साईनाथ, तुझ्या मंदिरात रे नाही जाती भेद, नाही धर्म भेद रे, नाही जाती भेद, नाही धर्म भेद रे. सत्य विनयशील देवा तूच एक भाव रे, सत्य विनयशील देवा तूच एक भाव रे, शांती प्रेम मानवतेचा गंध हीच ठेव रे, शांती प्रेम मानवतेचा गंध हीच ठेव रे. साई साई साईनाथ, हो साई साई साईनाथ, तुझ्या मंदिरात रे नाही जाती भेद, नाही धर्म भेद रे, नाही जाती भेद, नाही धर्म भेद रे. साई तुझ्या नेत्री देवा दिव्य ऐसे तेज रे, साई तुझ्या नेत्री देवा दिव्य ऐसे तेज रे, उजळले विश्व सारे रंक आणि राव रे, रंक आणि राव रे. साई साई साईनाथ, हो साई साई साईनाथ, तुझ्या मंदिरात रे नाही जाती भेद, नाही धर्म भेद रे, नाही जाती भेद, नाही धर्म भेद रे. राम रहीम जैसे पावन तुझ्या चरणी तैसे ध्यान, राम रहीम जैसे पावन तुझ्या चरणी तैसे ध्यान, तूच सुख संवर्धन अन्य तेजहीन रे, तूच सुख संवर्धन अन्य तेजहीन रे. साई साई साईनाथ, हो साई साई साईनाथ, हा साई साई साईनाथ, तुझ्या मंदिरात रे नाही धर्म, नाही जाती भेद, नाही धर्म भेद रे, नाही जाती भेद, नाही धर्म भेद रे, नाही जाती भेद, नाही धर्म भेद रे, नाही जाती भेद, नाही धर्म भेद रे. नमस्कार. जय साईनाथ. सर्वांचे पुन्हा एकदा आभार. आपण मला ही व्यासपीठावर संधी दिलीत, जगभर पोचवलं, खूप खूप आभारी आहे. सगळ्या महाराष्ट्रभर माझे कवितेचे कार्यक्रम झाले, व्याख्यानाचे कार्यक्रम झाले, जळगावात खानदेशात झालंय, पण विदर्भाच्या मातीला माझा पाय लागला नव्हता. कदाचित जिजाऊंची पुण्याई
शिवाजी महाराजांची पुण्याई आशीर्वाद, हे सगळ्यांच्या आशीर्वाद असल्यामुळं आज विदर्भाचे सगळे मित्र, सखे, सोबती, रसिकजन, मान्यवर सगळे मला भेटले आणि त्यांनी सगळ्या जगापुढं मला आणलं. मी खूप आपला ऋणी आहे. धन्यवाद पुन्हा एकदा सर्वांचे. कुणाचं नाव राहू नये म्हणून मी मुद्दाम नाव घेत नाही. पुन्हा एकदा धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.